सावधान, उद्या शनिवार अमावस्या आहे. रात्री 12च्या आत ही एक गोष्ट करायला विसरू नका, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. अनेक लोक या दिवशी अशा चुका करतात ज्यांच्यामुळे त्यांच्या 7 पिढ्यांना पितृदोषाचा त्रास होतो. त्या 7 चुका नेमक्या कोणत्या आणि शनिदेवाची कृपा मिळवण्याचा सोपा मार्ग काय, आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे. नमस्कार भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. उद्याची पहाट तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल घेऊन येणार आहे, कारण उद्या आहे शनिवार अमावस्या. विज्ञानासाठी ही खगोलीय घटना असेल, पण अध्यात्मात हा न्यायाचा आणि पितृकृपेचा सर्वात मोठा दिवस मानला जातो. पण सावधान, अनेकदा आपण अजाणतेपणी अशा काही चुका करतो ज्यामुळे शनिदेवाची साडेसाती किंवा पितृदोष आपल्या पाठीशी लागतो. मग घरात पैसा टिकत नाही, मुलं ऐकत नाही आणि प्रगती थांबते. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो भक्तांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा श्री स्वामी समर्थ, कारण स्वामींच्या कृपेशिवाय पाणीही हलत नाही. भक्तांनो, जेव्हा शनिवार आणि अमावस्या एकत्र येतात तेव्हा शनिश्चरी अमावस्या हा दुर्मिळ योग जुळून येतो. हा दिवस कर्माचा हिशोब करण्याचा असतो. शनिदेव हे न्यायाचे दैवत आहेत आणि अमावस्या ही पितरांची तिथी आहे. जर उद्या तुम्ही योग्य पावलं उचललीत तर वर्षानुवर्षांचे दोष एका दिवसातच नष्ट होऊ शकतात. मित्रांनो, उद्या चुकूनही घरात मोठ्या आवाजात बोलू नका किंवा भांडणं करू नका. अमावस्येला नकारात्मक ऊर्जा सक्रिय असते. ज्या घरात उद्या भांडणं होईल तिथून लक्ष्मी काढता पाय घेईल किंवा अलक्ष्मीचा वास होईल. उद्याचं वातावरण प्रसन्न ठेवा. भक्तांनो, शास्त्रात सांगितले आहे की शनिवार अमावस्येला केस कापायचे नाही, पुरुषांनी दाढी करायची नाही, तसेच नखे पण कापू नयेत. यामुळे घराची समृद्धी कमी होते आणि आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. हे काम आजच उरकून घ्या किंवा दुसऱ्या दिवशी करा. भक्तांनो, पिंपळात शनिदेव आणि पितर वास्तव्यास असतात. उद्या पिंपळाला पाणी घाला, दिवा लावा, पण चुकूनही पान तोडू नका किंवा झाडाचा अपमान करू नका. असं केल्यास पितृदोष निर्माण होऊ शकतो. भक्तांनो, उद्या तुमच्या दारात कोणीही येवो, मग तो भिकारी असो किंवा एखादा प्राणी असो किंवा पाहुणा, त्यांना काहीतरी खाऊ घाला. शनिदेव अनेकदा सामान्य रूपात तुमची परीक्षा घेण्यासाठी येतात. कोणाचाही तडतडाट घेऊ नका. हा सर्वात मोठा नियम आहे. उद्या जर तुम्ही मांस किंवा मद्यप्राशन केलं तर शनीची वक्रदृष्टी तुमच्यावर पडू शकते. उद्याचा दिवस सात्विक आहार आणि नामस्मरणात घालवा. भक्तांनो, ज्या घरात आईवडिलांचे डोळे ओलावतात तिथे कितीही पूजा केली तरी देव प्रसन्न होत नाही. उद्या सकाळी उठल्यावर आईवडिलांच्या चरणांना स्पर्श करा. त्यांचे आशीर्वाद हीच तुमची सर्वात मोठी कवच कुंडले आहेत. असे म्हणतात की अमावस्येची रात्र ही सिद्धीची रात्र असते. रात्री उशिरापर्यंत भीतीदायक गोष्टी पाहणे किंवा दुसऱ्यांची निंदा करणे टाळा. त्याऐवजी स्वामींचा जप करा, जेणेकरून तुमचे मन शांत राहील. भक्तांनो, आता लक्ष देऊन ऐका. स्वामी समर्थांचा एक गुप्त संकेत आहे. ते म्हणायचे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण कर्माची वाट चुकवणार नाही. आता आपल्याला उद्याचा महा उपाय करायचा आहे. भक्तांनो, संध्याकाळी सूर्यास्तानंतर एका वाटीत मोहरीचं तेल घ्या. त्यात तुमची सावली पहा आणि ते तेल एखाद्या गरिबाला दान करा किंवा पिंपळाच्या झाडाखाली त्याचा दिवा लावा. त्यानंतर 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. तुमच्या सर्व अडचणींचे डोंगर स्वामींच्या कृपेने कापसासारखे उडून जातील. भक्तांनो,
ही माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी नुकसान टळू शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात नक्की पाठवा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण इथे आपण फक्त गोष्टी सांगत नाही तर जीवनाचा मार्ग शोधतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामीच्या नामात दंग रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.